नमस्कार. मी माझ्या हंसराज मराठे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी इथे देवबागला आलेलो आहे आणि देवबागला ही एक बोटिंग सफारी असते. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही किती पॉईंट सिलेक्ट करता त्याप्रमाणे त्याचे चार्जेस असतात. मी इथे सगळेच पॉईंट जवळपास सिलेक्ट केलेले आहेत, 6-7 जे असतात ते, आणि त्याच्यामुळे मला 5,000 रुपये त्यांनी चार्जेस सांगितले होते, पण 4,500वरती ते बार्गेनिंग होऊन सेटल झालं. त्याच्यात परत 2 प्रकार आहेत. एक शेअर बेसिसवरती असते. तर शेअर बेसिसवरती जर आम्ही 2 जणं गेलो असतो तर आम्हाला 2,500मध्ये ते सगळं झालं असतं. पण आम्ही ही सेपरेट बोट सिलेक्ट केलेली आहे, तर त्याच्याकरता आम्हाला 5,000 रुपये द्यावे लागणार आहेत दोघांना मिळून. त्याच्यामध्ये थोडंसं कसं असतं की मी आता हे ब्लॉगिंग करतो आहे, तर इतर कोणी नसल्यामुळे मला बोटीत मागे पुढे हालचाल करता येते, फिरता येतं. इतरांचा गोंगाट त्याच्यामध्ये नसतो, आवाज नसतो. हे थोडेसे काही ॲडव्हान्टेजेस असतात इंडिव्हिज्युअल बोट हायर केली की. त्याच्यामुळे मी ती इंडिव्हिज्युअल बोट हायर केलेली आहे. हे माझ्या सौभाग्यवती आणि मी असं आता या सफारीला निघालेलो आहे. आणि आम्हाला जे त्यांनी पॉईंट्स सांगितलेले आहेत ते असे आहेत की इथून आता निघालो की तो आम्हाला सगळं एक्सप्लेन करेल. त्याच्यानंतर समोर संगम पॉईंट दिसतो. त्याच्यानंतर एक क्रोकोडाईल पॉईंट म्हणजे मगरीच्या पाठीसारखा खडक आहे तो दिसतो. त्याच्यानंतर डॉल्फिन पॉईंट येतो. तर डॉल्फिनचं असं आहे की ते दिसतात कधी नाही दिसत, जसे जंगलात वाघ दिसतात किंवा दिसत नाहीत. तर ते डॉल्फिन जर खाय करता आलेले असतील त्या भागात तर ते तुम्हाला दिसतील, कदाचित दिसणार नाहीत. तर तो लक फॅक्टर असतो. त्याच्यानंतर ते पुढे जाऊन 2-4-5 खडक आहेत. त्याच्यानंतर 2 खूप आतमध्ये जाऊन ती लाईट हाऊस आहेत. एक ओल्ड लाईट हाऊस आहे, एक न्यू लाईट हाऊस आहे. त्याचे किस्से आहेत. आणि त्याच्यानंतर 2 डोंगर आहेत. त्या 2 डोंगरांच्या मधनं बोटीन येतात. आणि त्याच्यानंतर मग लाईट हाऊस झालं की त्याच्यानंतर एक म्हातारीची चूळ म्हणून पॉईंट आहे. ॲक्च्युअली त्या म्हातारीच्या चुळीचेही काही किस्से आहेत की फॉरेनर जोडपावर राहत होतं, म्हातारी मेली, मग पुरायची सोय नव्हती म्हणून तिला आतमध्ये सोडलं आणि तिने चूळ भरली वगैरे, असा काही किस्सा आहे. पण ते आपण मानावं की नाही मानावं हा आपला भाग आहे. तर ती म्हातारीची चूळ म्हणजे खडकामध्ये एक होल तयार झालेला आहे. आणि भरती अहोटीप्रमाणे जेव्हा भरती येते तेव्हा सपाटून पाण्याच्या वेगाने जर लाट तिथे घुसली तर ते पाणी वर उसळतं आणि बाहेर पडतं कारंजासारखं. त्याला म्हातारीची चूळ असं म्हणतात. मग ते दाखवलं जातं. त्याच्यानंतर परत वापसीमध्ये येऊन गोल्डन रॉक म्हणून आहे. आणि त्याच्यानंतर निवती बीच, भोगवे बीच, जातानाही भोगवे बीच दिसतं. त्याच्यानंतर निवतीचा किल्ला दाखवला जातो. असे हे बरेच पॉईंट आहेत, हे कवर होतात. पुढे गेल्यानंतर आता हा जो पाठीमागे बोट्समन बसलेला आहे, बोट्समन कम गाईड, तो ह्या पूर्ण टूरची माहिती देईल. आणि त्याच्यानंतर ते सुरू होईल, तो बोट थांबवेल. त्याच्यामुळे त्या बोटीचा आवाज जो आहे त्या आवाजात बाकी गोष्टी ऐकू येत नाहीत. हे समोर इकडच्या बाजूला ती एक क्रोकोडाईल पॉईंट दिसतो आहे. तर तो ते सगळं एक्सप्लेन करतो की रस्त्यात काय काय येईल, कुठे कुठे येईल. देवबागला आम्ही आज 26 तारीख आहे. 26 तारखेला सकाळी बोटिंगला निघालो आहे. आमचं हे 2-2.5 तासाचा बोटिंग राहणार आहे. आमच्याबरोबर बोटमन आणि गाईड आहे. तो थोड्या वेळाने या भागाची माहिती सांगेल. हे आता आपण नदीतनं चाललेलो आहोत आणि पुढे जाऊन एका ठिकाणी समुद्र आणि नदी या दोघांचा संगम होतो. त्याला संगम पॉईंट म्हटलं जातं. त्या संगम पॉईंटपासून पुढे सगळे पॉईंट जे आहेत ते कव्हर होतील. आणि आम्ही ही दोघांकरता बोट हायर केली आहे. शेअर बेसिसवर पण तुम्ही बोट हायर करू शकता. तर आता त्याला पाहूया पुढची सफर आपण. हे जे समोर दिसतं आहे हे मोबारेश्वराचं मंदिर म्हटलं जातं. त्या भागाला मोबार म्हणतात आणि ते मोबारेश्वराचं मंदिर आहे. तो संगम पॉईंट आहे.
समोर जिथे टोक आलेला आहे तो संगम पॉइंट आहे. हा अच्छा मालवण तालुका संपला. मालवण तालुक्यातला शेवटचा गाव देवबाग हा समोर दिसणारा यू आकाराचा दिसतोय बघा, हा देवबाग बीच आहे. हे मालवण तालुक्यातलं शेवटचं मंदिर आहे. मोबरेश्वर मंदिर म्हणतात शंकराचं. या भागाला मोबार म्हणतात म्हणून मोबरेश्वर या नावाने ओळखलं जातं. अच्छा. या बाजूने वेंगुर्ला तालुका चालू झाला इकडनं. अच्छा. आणि वेंगुर्ला तालुक्यातला पहिला गाव आहे भोगवे. भोगवे बीच पासून वेंगुर्ला तालुक्याला सुरुवात होते. आणि या भोगे बीचला स्वच्छ बीच बद्दल पुरस्कार भेटलेला आहे. तिथं जवळ निवती पण आहे मला वाटतं. हा, निवती दाखवणार आहे. तर या भोगा बीचला स्वच्छ बीच बद्दल पुरस्कार भेटलेला आहे. त्या भोगा बीचला नामांकन भेटलेलं आहे निळं पाणी आणि सफेद स्वच्छ वाळू. या भोगा बीचला 2 5 स्टार हॉटेल्स आहेत. त्याच्यामध्ये फिल्म स्टार आमिर खान 5 दिवस राहून गेलाय. क्रिकेटर रोहित शर्मा आला होता, पण सचिन तेंडुलकरने आपला जो 50वा वाढदिवस या भोगा बीचला एका 5 स्टार हॉटेलमध्ये साजरा केला होता. अच्छा. या बाजूला डोंगर दिसतोय का मोठा आकाराचा, कुडाळ तालुका आहे. त्या डोंगराच्या पाठीमागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एअरपोर्ट बनलंय, सिंधुदुर्ग एअरपोर्ट. चिप्पी पण कुडाळ आणि वेंगुर्ला दोन्ही साईडला बनलंय. चिप्पी एअरपोर्ट म्हणून ओळखलं जातं. चिप्पी गावामध्ये बनलंय म्हणून. आपण आता आलो ना, या बॅक वॉटरला कर्ली खाडी म्हटली जाते. कर्ली खाडी, कर्ली गावाचं नाव आहे. कर्ली समुद्रातला एक मासा आहे. मोठा तलवारीसारखा मासा असतो, त्याच्यात काटे असतात जास्त प्रमाणात. कर्लीची खाडी, खाडी म्हणजे खारं पाणी. 2 वेळा समुद्राचं खारं पाणी आत येतं, त्याला भरती म्हटली जाते. आणि 2 वेळा समुद्राचं पाणी समुद्रात निघून जातं, त्याला ओटी म्हटली जाते. म्हणजे 6 तास भरती, 6 तास ओटी. 24 तासात 2 वेळा भरती आणि 2 वेळा ओटी. रोज 45 मिनिटाच्या फरकाने हा भरती ओटीचा प्रकार बदलत असतो, चेंज होत असतो. पुढे तुम्हाला लाटा दिसत आहेत काही, हा मार्किंग दिसतो का समोर, तिथे अरबी समुद्र आणि कर्ली खाडी यांचं मिलन झालेलं आहे, संगम पॉइंट. हा, आता याला कर्ली खाडी का नाव पडलं तर वेंगुर्ला तालुक्यातील गावाला कर्ली आणि मालवण तालुक्यातल्या गावाला तारकर्ली म्हणतात. जुन्या काळात इथली लोक लाकडी बोटीनं प्रवास करायची, येणं जाणं करायची. त्या प्रवासी बोटीला मालवणीमध्ये तर म्हणायचे. तरीनं आलो, तारकर्ली गावामध्ये गेलो तर काढलं की वेंगुर्ला तालुक्यातल्या कर्ली गावामध्ये. पण ही खाडी वेंगुर्ला तालुक्यात येते म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील गावाचं नाव या खाडीला दिलंय कर्लीची खाडी. अच्छा. या डोंगरावरनं असं बघत गेलात पूर्ण तर मगरीच्या तोंडासारखा आकार वाटतोय बघा. बरोबर आहे. आणि माझ्या अशी डोंगरामध्ये पाठ दिसल्याचा भास होतो. त्याला कोकोडाईल शेप म्हणतात. माउंटन शेप मध्ये मगर दिसते, क्रोकोडाईल. 2004 मध्ये बघा सुनामी आली होती इंडोनेशियामध्ये. त्या खाडीमध्ये पाण्याचा प्रवाह बदलला होता. प्रवाह म्हणजे भरती होती आणि निसर्गाचा नियम पूर्णपणे चेंज झाला होता. आणि सुनामी सारखं असं प्रेशरने पाणी आत यायचं, ब्रेक व्हायचं आणि तेवढ्या प्रेशरने समुद्राकडे निघून जायचं. हा प्रकार चालला होता ना. त्या दिवशी पौर्णिमा होती, दत्त जयंती होती, पण दिवस होता 26 डिसेंबर 2004. पौर्णिमा आणि अमावस्येच्या कालावधीमध्ये समुद्राचं पाणी बॅक वॉटरमध्ये जादा प्रमाणात येतं. त्याला हाय टाईड भरती या उधाण म्हणत असतो. उधाण असल्यामुळे आमच्या देवबाग गावातली लोक घाबरली, कारण देवबाग गाव तिन्ही बाजूने पाण्याने व्यापलेला गाव. काही लोक घाबरली, गाव सोडून निघून गेली. काही लोक मंदिरात गावात एकत्र जमले. तेव्हा रात्रीच्या 11:30च्या सुमाराला एक मोठी लाट उसळली. त्या लाटेला आवाज होता हेलिकॉप्टर सारखा, जसं डोक्यावरनं हेलिकॉप्टर जाताना आवाज येतो तसं. त्या लाटेमध्ये बीचवरची वाळू होती, व्हाईट सँड. ती लाट वाळू घेऊन चालत होती. त्या लाटेमधलं पाणी या वेंगुर्ला तालुक्यातील गावांमध्ये घुसत गेलं होतं आणि या लोकांची आरडाओरडा सुरू झाली होती. आणि लाटेमधल्या वाळूची विभागणी होऊन 2 आयलंड बनली. एका आयलंडला नाव दिलं सीगल पक्षावरनं सीगल बर्ड आयलंड. सीगल म्हणजे ऑस्ट्रेलियन बर्ड. आपल्या देशात नेहमी हिवाळ्या महिन्यात येतात, म्हणजे ऑक्टोबरमध्ये येतात आणि एप्रिलमध्ये आपल्या देशातली गरमी वाढली की पुन्हा आपल्या देशात ते निघून जातात. ते त्याच आयलंडला थव्याने एकत्र बसायला लागले म्हणून त्याचं नाव पडलं सीगल आयलंड. आणि आपण शेवट जाणार आहोत त्या आयलंडला नाव पडलंय सुनामी आयलंड. लक्षात आलं? मी तुम्हाला आता सगळं हे सांगितलंय ते जवळजवळ थोडं दाखवून. समुद्रात डॉल्फिन पॉइंटला बोट घेऊन जाणार, तिथनं आपण डॉल्फिन असला तर बघणार, नाहीतर डायरेक्ट लाईट हाऊसला निघून जाणार. त्या लाईट हाऊसला आपण म्हातारीची चूळ वगैरे ते सगळे तुम्हाला तिथे गाईड करेन त्याचं. जे टोक आलेलं आहे हा संगम पॉइंट आहे. हे आम्ही कार्ली नदीत जातो आहे, अरबी समुद्राला मिळते. आणि
वाळू जमा झाली आणि इथे एक आयलंड तयार झालं. इथे सिगल पक्षी येऊन बसतात सप्टेंबर ऑक्टोबर ते मार्चपर्यंत. त्यामुळे त्याचं नाव सिगल आयलंड पडलं. आता हे इकडच्या बाजूला जे आहे ते असं मगरीच्या तोंडासारखं तयार झालं आहे पहा. त्याच्यामुळे याला क्रोकोडाईल पॉईंट असं संबोधलं जातं. हे भोगवे बीच आहे. खडक आहेत तिथे. सेलिब्रिटींचं आवडतं ठिकाण आहे. डॉल्फिन पॉईंटकडे चाललेलो आहोत. बघूया नशिबाने डॉल्फिन दिसतात का, त्यांना माझ्या भेटीला यावं असं वाटतंय का. ते वरती त्याच्यावर पक्षी बसून बसून बिष्ठेनी पांढरा झालाय. ओके. हे दुरून आता नवीन लाईट हाऊस दिसत आहे आणि आपण आता त्याच्या हळूहळू जवळ जाणार आहोत. त्याच्याच उजवीकडे जुनं लाईट हाऊस पण आहे. ते इंग्रजांच्या काळात वापरलं गेलं होतं. त्याच्यानंतर ते बंद झालं आणि हे नवीन लाईट हाऊस ऑपरेशनमध्ये आलं. या नवीन लाईट हाऊसच्या जवळच म्हातारीची चूळ आहे. आता हे दोन खडक जे दिसत आहेत ओल्ड लाईट हाऊस आहे आणि दुसऱ्या बाजूला खडक आहे. त्या पुढे दोन खडकाच्या मधनं बोट जाते. ती एक मजा आपल्याला अनुभवायला मिळते. गाईड करतोय या लाईट हाऊस बद्दल. छत्रपती शिवाजी महाराजांनी या लाईट हाऊसची बांधणी केली होती. अच्छा. या लाईट हाऊसची बांधणी का केली होती तर आपल्या देशावर येणारे शत्रू अंग्रेज लोक, पोर्तुगीज लोक हे समुद्र मार्गाने आले होते. त्यावेळी या लोकांवर, या जहाजावर, आरमारावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने या लाईट हाऊसची बांधणी केली होती. अच्छा. याच्या आधारित ते लक्ष ठेवायचे खोल समुद्रातल्या जहाजांवर.
आता छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इंग्रजांचं पोर्तुगीज लोकांचं आपल्या देशावर राज्य आलं. हां त्या लोकांनी या लाईट हाऊसचा वापर केला. हां नंतर हे बंद राहिलं. याला जुनं लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस म्हणून ओळखलं जातं. इथनं जिने आहे जेव्हा चढायला पायऱ्या हो समोरनं. हो ते समोर येतील. त्यावेळी मशाली पेटवायचे, चुला जळवायचे, कारण त्यावेळी लाईट वगैरे काही नव्हतं. मशालीचा उपयोग चुला जळवून बोटीना मार्गदर्शन करायचे आरमारांना. सेल आहेत ते, कालवा म्हणतात त्याला. आता आपण दोन डोंगरामधनं पार्किंगला जाणार आहोत. त्या तुमचा व्हिडिओ चालू ठेवायचा आहे. हो हो आता आपण दोन डोंगरांमधनं पास होणार आहे. दोन खडक आहेत मोठे. हा एक खडक, हा एक खडक. या बाजूला आहे बघा, माशांचे थवे दिसत आहेत तुम्हाला, छोटे छोट्या माशांचे. बघा वाकून. दिसत आहेत, येल्लो कलर मध्ये असतात. याला कासव रॉक म्हणतात. म्हणजे पुढे डोकं कसं दिसतंय आणि मागचा भाग कासवाच्या कवचासारखा दिसतोय. बरोबर, कासव रॉक. कासव रॉक. अगोदर तुम्हाला गाईड करतो या लाईट हाऊसबद्दल. हे स्वतंत्र भारत झाल्यानंतर या लाईट हाऊसची बांधणी केली गेली. या लाईट हाऊसला कोस्टल गार्डची लोक असतात ड्युटीला. म्हणजे हा डिपार्टमेंट वेगळं आहे, लाईट हाऊस डिपार्टमेंट.
इथे 12ही महिने ड्युटीला लोक असतात, 2 ते 3 लोक. यांना पावसाळ्याच्या वेळी आजारपण वगैरे आलं तर हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होतं. म्हणजे पावसाळ्यात समुद्रात बोटी येत नाहीत खवळला असल्यामुळे, त्या हेलिकॉप्टर लँड होतं इथे. ही लाईट आहे ना ती सोलरवर चालते. गावरान कोंबड्या सुद्धा वरती आहेत, सकाळच्या वेळेला भाग देतात, दुपारच्या वेळेला भाग देतात. समजलं काय? नवीन लाईट हाऊस. इथनं जिने आहे ते चढायला वर. स्वतंत्र काळानंतर बनवलेलं लाईट हाऊस, नवीन लाईट हाऊस. हा गर्दी जमलेली आहे. हा पाण्यात पाईप दिसतोय का समोर? हॅलो, हा पाण्यात पाईप टाकलेला दिसतोय का? इथनं पाणी, खारं पाणी वर घेऊन फिल्टर करून वापरतात ते लोक. अच्छा, पिण्यासाठी ना आंघोळीसाठी. हे आणि पुढे बघा म्हातारी चूर मारते ती. हो, ते समोर येते बघ. मेरे पास हो ऐसा जन मेरे पास. बघ मशीन बघ, पुढे आपतात. हा तगडे निल्या मशीन बघ. क्या बात, म्हातारीची चूळ.
पाठी गेले का? ओके, हॅलो, बघितलात काय? काय बघितलात? पाणी टाकतं उकळून. हा, लाईट हाऊस बांधलं गेलं. इथे राहायला लोक ॲग्री नव्हती, म्हणजे तयार नव्हती. त्यावेळी अंग्रेजांपैकी एक कपल इथे राहत होतं. ते ओल्ड होतं, जरा वयाने होतं. पावसाळ्याच्या वेळी डेथ झालं. ते डेथ झाल्यानंतर तिला दफन करण्यासाठी, कारण त्या हेलिकॉप्टर वगैरे नव्हतं किंवा समुद्रात पावसाळा असल्यामुळे बोटी येत नव्हत्या. त्यांच्याकडे खोदण्यासाठी या दगडात काही साहित्य नव्हतं. अच्छा, अशा वेळी त्या म्हातारीला तिथे पाण्यात सोडली गेली. अच्छा, आणि म्हणजे तिला जलसमाधी दिली. आणि जलसमाधी दिल्यानंतर ती चूळ मारायला लागली. आणि आठवण म्हणून हे बघ, इथे एक थडगं बांधलंय, त्याच्यावर क्रॉस आहे बघा, या साईडला हे बघा. ते वरती पेटी आहे, ती पेटी दिसते, त्याच्यावर क्रॉस आहे बघा. आणि तिथे आठवण म्हणून ती ठेवली आहे तिथे. समजलं काय? हो, हे बाय समोर बघा आली पेटी कशी बघा. ही बाई दिसली काय? आलं लक्षात? हो. आता आपण गोल्डन रॉक कडे जाणार ना. हो, हे भरतीच्या पिरियडलाच दिसते चूळ, नंतर दिसत नाही. म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट इथे आणलं पहिलं. हो, ठीक आहे, कारण चूळ दिसली पाहिजे म्हणून. आपण किनाऱ्यावर
या बाजूला दिसणारा गोल्डन रॉक, या बाजूला ब्लॅक रॉक, मध्ये 50 मीटरची व्हाईट सँड. या बीचला कौना प्यारे पिक्चर माहिती आहे ना, अमिषा पटेल ऋतिक रोशनचा. श्वास पिक्चर बघा, मराठी देवाला काळजी रे गाणं आहे बघा. प्री वेडिंग लग्नाचं रेग्युलर होत असते. गेल्या वर्षी पण बऱ्याचशा पिक्चरची शूटिंग होऊन गेली आहे आणि एक नवीन पिक्चर आता या भागामधला रिलीज होतोय, तांडेल. त्या गावामधले आपले बरेचसे लोक पण आहेत त्याच्यात. त्या गावाला किल्ले निवती म्हणतात. अच्छा. आता तुम्हाला किल्ला दाखवणार. हो. आणि किल्ले निवती म्हणून या गावाचं नाव पडलेलं आहे. समजलं काय? 2 दगडामधलं बीच, गोल्डन आणि ब्लॅक मधलं निवती बीच. हा सुधारित निवती म्हणतात, पण किल्ले निवती प्रॉपर गावाचं नाव आहे. तर मी तुम्हाला किल्ला दाखवणार आहे. डॉल्फिन नाही आहेत हा इकडे, डॉल्फिन नाही आहेत. दगडामध्ये होल दिसतोय बघ. पण या होलातनं जमिनीतनं मार्ग होता किल्ल्यावर जायला. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. अच्छा. एका वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 किल्ले उभे केले होते. हा वेंगुर्ल्याचा निवती किल्ला, मालवणला पाण्यात सिंधुदुर्ग किल्ला आणि देवगडला असा डोंगरावर विजयदुर्ग किल्ला उभा केला होता. दक्षिणेकडनं येणारे शत्रू हा किल्ला बघायचा आणि उत्तरेकडनं येणारे शत्रू विजयदुर्ग किल्ला बघायचा. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला दोन्ही साईडने शिवाजी राजाने प्रोटेक्शन दिलं होतं. अचानक हमला होऊ नये सिंधुदुर्ग किल्ल्यावर म्हणून या दूरदृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांची उभारणी केली होती. याला निवती किल्ला म्हणतात. आणि हे समोर ते दगड दिसतात बघा टेकडीसारखे, निवती रॉक म्हणतात. अदला बदली झालेली आहे ड्रायव्हरची. आपलं काय नाव? हो काढ झालं माझं. आपलं काय नाव? सचिन. सचिन. सचिन राव. अच्छा. लोकलच आहे इकडचं. अच्छा. आपण आता केरळा बीचला चाललो आहे.
केरळासारखं फिलिंग येतं. तिथे नारळा पोपईची जी झाडं आहेत पुढे वाचला तर बरोबर. आलं म्हणजे आलं नदीत आपण नाही? मंदिर आलं म्हणजे नदीत आलो आपण. हो. हे देवबाग कार्ली नदीतून रोड साईडला जाऊ पाण्याच्या पाण्याच्या हा केरळा पॉइंट आहे. फुटीचं जंगल हे समुद्रापासून पाण्यापासून जमिनीची धूप थांबवतं आणि संरक्षण करतं जमिनीचं. हे खूप मौल्यवान आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. बंधारा घातला का नदीला? काय झालं? बंधारा घातला. हां हां. हो. खाऱ्या पाण्यावर वाढतं का? हा. आणि सोडायला म्हणजे परमिशन नाहीये. हां. टेकड्यांची घरं वगैरे ना साहेब त्याच्या आतमध्ये जाऊ. अच्छा. अंदमानलाही आपण अशीच हो 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 हो. ते शिंगा काय असं खालची पडतात आणि त्याची झाडं हो शेंगा दिसल्या का तुला? करतात काय दिलं तिथे? हं. खालच्या डायरेक्शनला. हो त्या तिथे आहेत त्या.
सुनामी आयलंड आहे. पूर्वी इथे जेव्हा सुनामी आली होती तेव्हा जमिनीची उथलपुथल होऊन रेतीची इथे एक बेट तयार झालेला आहे. आता भरती असल्यामुळे तिथे रेती दिसत नाही आहे. नाहीतर तिथे उतरता येतं. आत्ताही गुडघावर पाणी असतं. तिथे उतरून तुम्ही तिथे चहा कॉफीचे नाश्त्याचे स्टॉल लागले आहेत, ते एन्जॉय करू शकता. पण आम्हाला आत्ता तिथे उतरायचं नव्हतं म्हणून आम्ही पुढे सरकलो. आता हा एकंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून जरूर कळवा. माझे काही पॉईंट राहिले असतील, तुम्ही ते पाहिले असतील तर ते मला कळवा. आणि माझा व्हिडिओ जर आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केला चॅनल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अप टिल एंड. बाय बाय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू.